चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपाच्या पराभवासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली डझनभर कारणे। यात मोठ्या संख्येत भाजप बंडखोरांचा वाटा असल्याचे केले कबूल। दुसरीकडे काँग्रेसने मात्र उच्चशिक्षित तरुण नवे उमेदवार दिल्याने आमचा विजय झाल्याचे केले स्पष्ट। चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपाच्या पराभवासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी डझनभर कारणे दिली आहेत। यात मोठ्या संख्येत भाजप बंडखोरांचा वाटा असल्याचे त्यांनी कबूल केले। दुसरीकडे काँग्रेसने मात्र उच्चशिक्षित तरुण नवे उमेदवार दिल्याने आमचा विजय झाल्याचे म्हटले आहे। स्वबळावर बहुमताचा आकडा मात्र दोन्ही पक्षांना गाठता आलेला नाही। एकदम याच्यात दुरुस्त करतो की आम्ही महानगरपालिका गमावलेली नाही। आमचं जे प्रदर्शन आहे थोडंसं कमी राहिलं। याच्यातली दुसरी गोष्ट अशी आहे की एक जे महानगरपालिकाच्या वेळेस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिका या ठिकाणी पराभूत झालो आम्ही, त्याच्यामुळे काँग्रेसचं मनोबल उंचावलं, ते एक कारण आहे। दुसरं असं आहे की जवळजवळ 13 नगरसेवक आमचे विद्यमान नगरसेवक जे माजी नगरसेवक होते ते पराभूत झाले, ज्यामध्ये 2 महापौर उपमहापौर असलेले त्या ठिकाणी पराभूत झाले। म्हणजे एक लक्षात असं आलं की विद्यमान नगरसेवकांच्या बद्दलची अँटी कम्पन्सिटी सगळ्यात महत्त्वाचा असा विषय होता की त्या ठिकाणी 31 आमचे जे फायनल यादीतले उमेदवार आहे, जी शेवटची जे 2-2 उमेदवारांची ज्याच्या स्क्रुटिनी झाली, त्यामध्ये 31 उमेदवार आमचे बंडखोर उमेदवार त्या ठिकाणी उभे झाले आणि 3-4 ठिकाणी तसं पॅरल त्यांनी ते केलं। तो एक मोठा आम्हाला त्या ठिकाणी फटका झाला। आमच्याकडनं काही एक गुन्हेगारींना पाठीशी घालतोय असाही एक काही प्रभागामध्ये एक समाज आमच्याबद्दलचा निर्माण झाला, तो एक आमच्या पराभवाचं काही कारण होऊ शकते। आणि दुसरं दारूबंदीच्या संदर्भातलं, दारू दुकानांच्या संदर्भातलं एक विधान या ठिकाणी झालं, त्याचाही एक थोडा फटका बसलेला आहे। परंतु एकंदर जर विचार केला तर आमचा स्ट्राईक रेट हा जास्त आहे। आम्ही 58 जागावर आम्ही कंटेस्ट केलं, आम्हाला 23 जागेवर विजय मिळाला। काँग्रेसनी 63 जागावर त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना 27 मिळाल्या। म्हणजे त्यांचं यश स्ट्राईक रेट हा 33% आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा 40% आहे। त्याच्यामुळं हे सगळे कारण आहे। त्याच्यामुळे आम्हाला एक 2-4 सीट्स ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक 23 सीटची आमची उपमहापौर संदीपजी आवार यांची एक जागा 23 मतांनी फक्त गेलेली आहे। कल्पनाताई बगुलचीकरची एक 40 मतांनी फार अल्पशा फरकाने त्या ठिकाणी जागा आम्हाला कमी, 1-2 जागा कमी झाल्या आणि त्यातल्या त्यात एका जागेवर 1-2 जागेवर थोडंसं उमेदवारांमध्ये समन्वय राहिला नाही। एक पॅनलच्या बाहेर एखादा उमेदवार गेल्यामुळे तर तिथेही आम्ही थोडंसं पराभूत झालो। 1-2 प्रभाग आहे, परंतु याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की काही प्रभागामध्ये पूर्ण जिथे आमचं कधीच कमळ आलेलं नाही, जसं प्रभाग क्रमांक 6 इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये, त्या ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळालं। प्रभाग क्रमांक 3 आहे, ज्या ठिकाणी 4च्या 4ही आले। असंही एक काही गोष्टी संमिश्र अशाही आहे। तर त्यामुळे आमचा थोडं जे आम्ही बहुमतापासून जे थोड्या याच्याने कमी राहिलो तेवढं